भारतीय जनता पार्टी गोवंडी वॉर्ड क्रमांक 144च्या वतीने दीपावली सणामध्ये आयोजित केलेल्या भव्य रंगोळी स्पर्धाचा निकाल घोषित करून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक दिनेश बाबळू पांचाळ यांच्या संकल्पनेतून सालाबाद प्रमाणे गोवंडी वॉर्ड क्रमांक 144च्या वतीने दीपावली सणानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या भव्य रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सोना लॉन येथे संपन्न झाला। या सोहळ्यात भाजपा मुंबई महामंत्री सिद्धिविनायक कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी, भाजपा प्रवक्ते नवनाथ बन, जिल्हा अध्यक्ष नीरज उभारे तसेच महिला जिल्हा अध्यक्ष आशाताई मराठे आदी उपस्थित होते। जिल्हा उपाध्यक्ष माननीय नगरसेवक दिनेश बाबळू पांचाळ यांच्या मार्फत गेली 18 वर्षापासून ही स्पर्धा अविरतपणे राबविण्यात येत आहे। यंदा देखील महिला भगिनींनी यामध्ये स्फूर्तपणे सहभाग घेत स्पर्धेचे आयोजन यशस्वी केले। या स्पर्धेतील विजेते प्रथम पारितोषिक टीव्ही कुमार यश ठाकूर रांगोळी दशावतार देवनार गाव, द्वितीय पारितोषिक फ्रिज मोनिका मोकल रांगोळी मोदीजी विकास कार्य आणि तृतीय पारितोषिक वॉशिंग मशीन दीपिका नेवरेकर रांगोळी ज्ञानेश्वर माऊली बोरला गाव तसेच उत्तेजनार्थ साऊंड तनिषा पाटील रांगोळी मोदीजी फोटो हा स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले। यावेळी मंडल अध्यक्ष उर्मिला निकम, उपाध्यक्ष अजित मोहिते, किरण बडेकर, वार्ड अध्यक्षा सौ परिणिता वैती, महामंत्री रेखाताई गवारी, अर्चना वाघ आदीसह वॉर्डमधील महिला पदाधिकारी, महिला मंडळ उपस्थित होत्या। नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फडकणार यामध्ये काळी मात्र शंका नाही आहे। कारण आमचे देवाभाऊ मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, सर्वच मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा 117 नगरसेवक येऊन आमचा महापौर बसणार आहे हे आम्हाला काही शंका त्यामध्ये नाही। कारण आम्ही विकासाची कामं केलेली आहेत, पुढेही करत राहू। मेट्रो काम असू दे, ब्रिजची कामं असू दे, रस्त्याची कामं असू दे, काँक्रीटीकरण असू दे, लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये असू दे, या सर्व बाबी आणि आरोग्यासाठी 5 लाख विमा, हे सर्व गोष्टी भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहेत। ह्याच्याही पुढे चांगलं काम करू, विकास करू, लोकांच्या सुखादुःखाला जाऊन भारतीय जनता पार्टी नेहमी उभे राहील। आणि ह्या इकडे 144मध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक झाल्याशिवाय राहणार नाही। मी या विभागात 144मध्ये 15 वर्ष सेवा करतो आहे। ही सेवा माझी लोक मला जाणतात, हा आपला माणूस आहे, घरचा माणूस आहे, हा सदैव तत्पर आपल्यासाठी असतो। म्हणून ते मला ह्याही वेळी मला आशीर्वाद देतील हा मला पूर्ण विश्वास आहे। आणि मी ही लढाई मी जिंकणारच हे आत्मविश्वासाने सांगतो आहे। भारतीय जनता पार्टी ही माझ्या पाठीमागे ठामपणे उभी आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही लढतोय, लढत राहू। आमचा एक ध्येय आहे, हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। 144 वार्डामध्ये माझी मिसेस अनिता पांचाळ ही नगरसेविका आहे, मी माझी नगरसेवक आहे। आणि 144मध्ये माता भगिनी मी 18 वर्ष रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम घेतो आहे। आणि ह्याही या पूर्ण 144 वार्डच्या माता भगिनी सगळ्या आल्या, रणरागिनी भरपूर आशीर्वाद सदैव मला त्यांनी दिलेला आहे। मी हा रांगोळीचा प्रोग्राम ह्यासाठी घेतो की लोकांच्या सुखादुखांना काय ताई कसं आहे, बरं आहे, काय काम आहे ह्यासाठी विचारण्यासाठी, घरापर्यंत त्यांच्या दरवाजापर्यंत भाग्याचं मला भाग्य लागतं त्यांच्या दरवाजापर्यंत जायचं, हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। हा रांगोळीचा उत्साहाचा प्रोग्राम हा सर्व भाजपचे पदाधिकारी, आमचे मुंबईचे महामंत्री श्री पवन त्रिपाठीजी, जिल्ह्याचे अध्यक्ष नीरज उभारेजी, आमचे प्रवक्ते नवनाथ बनकरजी, हे सर्व आल्यामुळे आणि मराठे मॅडम आमची महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी सर्वच पदाधिकारी इकडे उत्साहाने काम केला। सर्व महिलांचं मनापासून मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे लोकप्रिय माजी नगरसेवक श्री बबलू पांचाल जी द्वारा यहाँ पर महिलाओं के लिए हल्दी कुमकुम और रंगोली के प्रतिस्पर्धा का बहुत ही सुंदर आयोजन हुआ। इसके लिए मैं बबलू पांचाल जी और पूरे टीम का मैं अभिनंदन करता हूं और सभी को अपनी शुभकामनाएं देता हूं। देखिए, आने वाला चुनाव मुंबई महानगर पालिका का चुनाव आम मुंबई कर लड़ने वाला है। मुंबई करों के हित के लिए, मुंबई करों की सुरक्षा के लिए, मुंबई करों के विकास के लिए मुंबई कर भारतीय जनता पार्टी का महापौर बैठाने के लिए कटिबद्ध है। आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय बबलू पांचाळजी
ह्यांनी आज महिला म्हणजे त्यांनी इतका छान कार्यक्रम घेतलेला रांगोळीचा. त्या बहुतेक रांगोळी काढणाऱ्या ह्या 500 ते 600 महिला होत्या आणि त्या महिलांनी एवढी सुंदर, मी आता पाहिलं, कोणी देवाचं चित्र काढलंय, स्वामी समर्थांचं काढलंय, कोणी ज्ञानेश्वरांचं काढलंय, कोणी मोदीजींचं काढलंय, कोणी शिवाजींचं काढलं. म्हणजे इतक्या सुंदर ह्या मुलींनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि एवढ्या छान रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि त्यांनी आपल्या बहिणींसाठी आज खरं म्हणजे त्यांनी खूप एक चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. बहिणींना एक वाण म्हणून सुद्धा ते देत आहेत. कोणती बहीण आलेली ती नाराज होता कामा नये. ज्या ज्यांना बक्षिसं मिळाले ते बक्षिसं सुद्धा मुलं पण आहेत आणि त्याच्यात मुली पण आहेत आणि महिला पण आहेत. म्हणजे हे सर्वांना मिळून त्यांनी ते कार्यक्रम ठेवलेले आहे. तर त्याच्यासाठी मी बबलू भाईंचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि आमच्या सर्व महिला पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा तेवढेच सहकार्य केलं म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि म्हणजे आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. मी सर्व बहिणींना विनंती करते की देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि इथे 90% लाडक्या बहिणी होत्या. म्हणजे तुम्ही विचार करा, आमच्या देवाभाऊने लाडकी बहीण योजना आणली. ती नुसती निवडणुकीपुरती नव्हती तर ती सर्वसामान्य महिलांना सक्षमीकरणासाठी होती. म्हणूनच मी सांगते की आमचे देवाभाऊ ह्या बहिणींसाठी नेहमी उभे राहतील आणि ही योजनासुद्धा कायम पुढे राहील. म्हणून मी ह्या सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. पहिले तर आमचे माननीय नगरसेवक बबलूभाई पांचाळ जे प्रत्येकाच्या सुखदुःखाला धावून येतात आणि ते कोणामध्येही भेदभाव करत नाहीत. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडे जातात आणि आपलेसे वाटतात. कायम प्रत्येकाच्या सुखदुःखाला धावून येतात आणि सगळ्याच म्हणजे नगराचा जो विकास केला त्यांच्यामुळे आणि प्रत्येकाच्या पाठिंब्याला राहतात. थँक्यू सो मच. नमस्कार. मी मानकूर गोवंडीची महिला मंडळ अध्यक्ष सौ उर्मिला निकम आणि आज आमच्या 144 विभागामध्ये एक भव्य दिव्य सुंदर असा एक कार्यक्रम घेतलेला आहे. रांगोळी स्पर्धा ही 18 वर्ष झालेली आहेत. बबलूभाई घेत आहेत आणि खूप महिलांचा छान प्रतिसाद आणि यावर्षी तर लहान मुलांनी पण छान प्रतिसाद दिलेला आहे. तर आणि आम्ही आज ह्या कार्यक्रमामध्ये भव्य दिव्य ही बक्षिसं, फ्रीज आहे, टी व्ही आहे, वॉशिंग मशीन आहे आणि स्पीकर आहेत. आणि त्याचबद्दल ज्या रांगोळी सगळेजण काढतात त्यांनासुद्धा एक छोटंसं गिफ्ट म्हणून भाईंनी यावर्षी विचार असा केला की त्या बॉटलमध्ये गरम पाणी आणि थंड पाणी हेही राहील असं. आणि त्याच्यानंतर आपण त्यांना एक वाण म्हणून पण दिलेला आहे. तर ह्यावेळेस महिला खूप खुश आहेत. महिलांनी एक बबलूभाईंच्या मागे एक बहिणींचा जो एक आशीर्वाद आहे तो आता दिसलाच आहे. आणि नक्कीच भाई या इलेक्शनमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येतील ही अपेक्षा आहे आणि होणारच हे आम्ही. कारण आम्ही सुद्धा सगळ्या महिला ह्या सर्व आमची जी टीम आहे महिलांची त्या टीम आम्ही भाईंच्या मागे एक बहिणींप्रमाणे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि हा इतका सुंदर कार्यक्रम दरवर्षी भाई घेतात. त्यांचे खरोखर मनापासून धन्यवाद. आणि ते नेहमी महिलांचा आदर, आमच्या पूर्ण टीमचा आदर करतात. आणि आज त्यांनीसुद्धा आज आम्हाला महिलांना जो सन्मान दिला आहे स्टेजवरती त्यांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. ओके. आमच्या वॉर्ड 144चे माननीय नगरसेवक त्यांनी आजपर्यंत 18 वेळा रांगोळी स्पर्धा घेतली. यशस्वीपणे सर्वांना बक्षीस वितरण केलं आणि सर्वात मोठं की प्रत्येकाला ते भेटत राहिले. दरवर्षी ज्यांचं भेट होते, ज्यांचा कार्यसम्राट असा उल्लेख केला जातो कारण प्रत्येकाला संपर्क केला जातो. आमचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा प्रत्येकाच्या घरोघरी जातात आणि काहीही लागलं, काही सवरलं तरी आम्ही निरोप कळवतो. ते स्वतः येऊन स्वतः भेट देतात आणि सगळं काम व्यवस्थित पूर्ण पार करतात. त्याबद्दल माननीय बबलूभाईंचे खूप खूप आभार. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.